हाय हॅलो नमस्कार, मी स्नेहल फ्री लिव्हिंग आर्ट मध्ये तुमच्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते। बऱ्याच ताईंनी मला मेसेज केले होते की साडीचे कव्हर्स दाखवा, तर म्हटले की आज आपण त्या रिलेटेडच व्हिडिओ बनवूयात, जेणेकरून सगळ्या या ताईंना माझा काहीतरी उपयोग होईल या व्हिडिओचा। तर त्यासाठी मी आज 4 वेगवेगळ्या पद्धतीचे कव्हर्स घेऊन आलेले आहे आणि हे कव्हर्स तुम्ही 5 ते 7 मिनिटात तुम्ही बनवू शकता। इतक्या सोप्या पद्धतीने आजचे कव्हर्स असणार आहेत। तर त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। व्हिडिओ आवडला तर एक लाईक नक्की करा। तुम्हाला असेच काही व्हिडिओ बघायचे असतील तर कमेंट करून मला नक्की सांगा। चला मग लगेचच व्हिडिओला सुरुवात करूयात। पहिलं कव्हर आहे त्यासाठी मी इथे ब्लाउज पीसचा उरलेला भाग मी घेतलेला आहे, तर तो 17 इंच बाय 11 इंच इतकाच आहे। याचे मी 2 पार्ट्स घेणार आहे सेम मेजरमेंटचे, पण यापासून आपल्याला कव्हर तयार होणार नाही, तर त्याला कमी पडत होतं कापड, म्हणून मी कॉन्ट्रास्ट 17 इंच बाय 10 इंच हे सुद्धा मी एक्स्ट्राचं कापड घेतलेलं आहे। तर हे कापड आहे आपल्याला दोन्ही बाजूंनी कव्हरच्या दिसलं पाहिजे, त्यासाठी मी खालच्या बाजूने ब्लू कापड जॉईन करून घेणार आहे। तर त्याआधी आपल्याला चेन लावून घ्यायची आहे। मी या कव्हरला चेन लावून घेते। तर ही चेन आहे आपल्याला जे दोन्ही ब्लाउज पीसचे पार्ट्स आहेत त्या दोन्ही पार्ट्सना आपल्या 17 इंचाची जी बाजू आहे त्या पार्ट्सना आपल्याला ही चेन लावून घ्यायची आहे। याला एक छानशी दाब टीप टाकून आपली चेन लावून झालेली आहे। अगदी सिंपल पटकन होणारी ही चेन आहे। आणि आता हा जो सॅटिनचा कापड आहे तो दुसऱ्या बाजूला आपण जे उरलेली बाजू आहे दोन्ही कपड्याच्या त्याला हे जॉईन करून घ्यायचं आहे। याला सुद्धा दाब टीप टाकून मी एक छानशी छोटीशी लेस लावून घेणार आहे। मी हे सगळे कव्हर्स आहेत हे मी जे उरलेले कापड उरलेले लेस असतील हे वापरूनच मी बनवलेलं आहे। यासाठी मला थोडासा फक्त टच बटन आणि चेनला जो खर्च झालेला आहे तेवढाच आहे, कारण हे जे उरलेले कापड असतात हे थोड्या दिवसांनी आपण टाकूनच देत असतो। तर यापासून थोडंसं काहीतरी आपण वेगळी क्रिएटिव्हिटी आपली दाखवली तर काहीतरी छान सुंदर बनू शकतं। उरलेल्या दोन्ही बाजूंनी मी टीप देऊन घेतलेली आहे आणि मस्त असं हे कव्हर आपलं रेडी झालेलं आहे। अगदी झटपट बनणारं आणि एकदम वेगळाच लुक असणारं असं हे कव्हर आहे। तुम्ही कॉन्ट्रास्ट तुम्ही ब्लाउज पीस किंवा कोणतंही मटेरियल असेल तर असं वापरू शकता। तुम्हाला जर असं वाटत असेल की आपल्याकडे तर हे मटेरियल नाहीयेत, तुमच्याकडे जे मटेरियल्स असतील, म्हणजे तुम्ही साडी तर वापरता पण प्रत्येक साडीवरचा ब्लाउज शिवत नाही, खूप साड्यांवरचे जे हलक्या क्वालिटीचे ब्लाउज असतात किंवा तुम्हाला जे आवडत नाहीत हे पडलेले असतात घरामध्ये असेच, तर तेच ब्लाउज पीसचा वापर करून असं एकदम सुंदर असे आपण तुम्ही त्याच साडीचं कव्हर बनवू शकता। तर आता आपलं हे पहिलं कव्हर तर झालेलं आहे। आता आपण दुसरं कव्हर बघूया। त्यासाठी मी सॅटिनचं मटेरियल वापरलेलं आहे। तर हे सॅटिनचं मटेरियल वरचा भाग आहे तो 16 इंच बाय 14 इंचचा घेतलेला आहे आणि जो खालचा भाग आहे तो 18 इंच बाय 17 इंचचा घेतलेला आहे। हा थोडासा मी मोठ्या साईजचा घेतलेला आहे का ते तुम्हाला पुढे समजेल। आता आपण दोन्ही पार्ट्सच्या ज्या वरच्या बाजू आहेत मोठ्या साईजच्या त्या अशा पद्धतीने फोल्ड करून घेणार आहोत। अगदी मी सोप्या पद्धतीने सांगण्याचा प्रयत्न करत आहे, तरीही तुम्हाला जर काही अडचण येत असेल तर मला कमेंट करून नक्की विचारत जा। आता जो मोठा भाग आहे, जो खालचा भाग आहे, त्याची जी फोल्ड केलेली बाजू आहे त्यावरती मी ही लेस लावून घेते आणि आता ही लेस लावल्यानंतर आपल्याला जसा कव्हर तयार होणार आहे आपला त्याच पद्धतीने हा कव्हर मांडायचा आहे। म्हणजेच खालचा पार्ट आहे मोठा तो खाली आणि त्याच्यावरती हा छोटा भाग। आता ह्या तिन्ही बाजू तुम्ही बघितल्यात तर तिन्ही बाजूंनी अर्धा इंच एक्स्ट्रा कापड आहे जे खालचं आहे ते, आणि वरची बाजू आहे त्याला 2 इंच एक्स्ट्रा कापड आहे। तर वरची बाजू आपण टच बटन लावून फोल्ड करून घेणार आहोत आणि ज्या 3 साईडच्या बाजू आहेत त्या या पद्धतीने मी फोल्ड करून घेणार आहे। अगदी छान फिनिशिंगने तुम्ही जर साईडचं फोल्ड करून घेतलं असेल तर अगदी दिसायला सुंदर हे कव्हर दिसतंय। तुम्ही हे जे मी सेम भाग घेतलेले आहेत सॅटिनचेच
त्याऐवजी तुम्ही वरचा भाग आहे तो एक वेगळ्या कलरचा वेगळ्या मटेरियलचा वापरू शकता, खालचा आहे तो वेगळ्या मटेरियलचा वापरू शकता आणि त्यामुळे जी साईडचे फोल्ड बाजू आहे ती एक छान बॉर्डर दिसेल तुमच्या कव्हरला। या पद्धतीने सुद्धा तुम्ही हे करू शकता। मी सिंपल आयडियाज तुम्हाला देत असते आणि कधी कधी मला तुम्हाला सांगता सांगता सुद्धा मला वेगळ्या आयडियाज सुचत असतात, तर त्या सुद्धा मी शेअर करत असते। हा आहे थर्ड वाला आपला कव्हर। त्यासाठी मी माझी जुनी साडी होती, पण साडी चांगली होती, खराब झालेली नव्हती, त्यामुळे मी हे कट करून याचं कव्हर बनवणार आहे। तर मी थोडासा वेगळा आकार याला करून घेतलेला आहे आणि वरच्या बाजू नेहमीप्रमाणे फोल्ड करून घेतलेले आहेत आणि उरलेल्या 3 बाजू आहेत त्या मी साइडहून टिप टाकून घेतलेली आहे। आणि आता आतली बाजू बाहेर, बाहेरची बाजू आत, ही सगळ्यात सिंपल टेक्निक आहे शिलाईमधली। तर आपल्या त्यानुसार 1-2 मिनिटातच आपले हे खालच्या बाजूचं जे कव्हर आहे ते तयार झालेलं आहे आणि वरची जी फोल्डिंग वाली बाजू आहे त्यासाठी सुद्धा सेम मी फोल्ड करून घेतलेला आहे आणि एक छानशी लेस मी याला लावून घेणार आहे। तुम्ही बघितलं असेल तर मी सगळ्या कव्हर्सना एक छान लेस लावून घेतलेले आहेत, कारण छोटीशी लेस, नाजूकशी लेस सुद्धा तुमचं कोणतंही प्रोडक्ट वेगळा त्याला एक आकार आणि दिसायला सुंदर बनवू शकतं। तर तुमच्याकडे उरलेल्या लेस असतील, ब्लाउज पीसला हल्ली प्रत्येक ब्लाउज पीसला एक छानशी लेस येते, याच लेसचा वापर करून तुम्ही खूप छान लुक तयार करू शकता। तर आपले हे सिंपल असं हे कव्हर सुद्धा रेडी झालेलं आहे आणि आता जे दाखवणार आहे ते लास्ट 4th नंबरचं आपलं हे कव्हर आहे। हे कव्हर अगदी विकत आणल्यासारखं आपलं हे कव्हर रेडी होणार आहे। तर जो मी खालचा कव्हर घेतलेला आहे, खालचं कापड घेतलेलं आहे ते मी 18 इंच बाय 16 इंच असं घेतलेलं आहे आणि जे वरचं कापड आहे ते मी दोन्ही बाजूंनी 3-3 इंच मी सोडून कट केलेला आहे। आता जो छोटा कापडाचा भाग आहे त्याला एका बाजूने मी हा प्लास्टिक पेपर लावून घेणार आहे। याला आपण जसं कापड आपण शिलाई करतो त्याच पद्धतीने मी हा प्लास्टिक कागद सुद्धा शिलाई करून घेतलेला आहे। हा मी घरातलाच कागद वापरलेला आहे, तुम्हाला बाहेर सुद्धा मिळतो अशा पद्धतीचा जाडसर कागद। तर हा फक्त थोडासा नाजूक हाताळावा लागतो कारण हा शिलाईमधून फाटू शकतो कागद। तर मी हा खालच्या बाजूने सुद्धा फोल्ड करून घेतलेला आहे प्लास्टिक आणि ज्या साईडच्या 2 बाजू उरलेल्या आहेत त्याला सुद्धा आपण टिप टाकून घेणार आहे आणि जी शिलाईची सगळ्यात सिंपल टेक्निक आहे ती म्हणजे आतली बाजू बाहेर करा, बाहेरची बाजू आत करा आणि आपलं कव्हर आहे ते रेडी होणार आहे। सेम याच पद्धतीने मी हे कव्हर तयार करून घेतलेलं आहे। या कव्हर मधून आपण जी साडी ठेवणार आहोत, जे काही प्रोडक्ट ठेवणार आहोत ते आपल्याला इझिली दिसू शकतात, त्यामुळे तुम्हाला शोधण्याची गरज लागणार नाही। आणि जी वरची बाजू आहे त्याला नेहमीप्रमाणे एक छानशी लेस लावून घेऊया। तुम्ही बघितलं असेल तर मी प्रत्येक कव्हरला मी छानशी लेस लावून घेतलेली आहे, पण या लेसमुळे एक सुंदर असा लुक त्याला आलेला आहे। तर या छोट्या गोष्टी असतात, या छोट्या गोष्टींपासून तुम्ही काहीतरी छान युनिक बनवू शकता, सुंदर बनवू शकता। तर आपले हे 4 कव्हर रेडी झालेले आहेत। यातलं कोणतं तुम्हाला आवडलं हे मला नक्की कमेंट करून सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा।